महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा मराठीच्या वापराबद्दल नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसतो। महाराष्ट्रात मराठीचा वापर केला पाहिजे, मराठी बोललं पाहिजे, दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात अशा अनेक मुद्द्यांचा पाठपुरावा करत मनसेने वेळोवेळी आंदोलन केलं। तर आता दुसरीकडे यंदाचा मराठी भाषा गौरव दिन हा मनसेकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। त्याच निमित्ताने दादरमधील छत्रपती शिवाजी मैदान इथे विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलंय। 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत पुस्तक प्रदर्शनही भरवण्यात येणार असून त्याच संदर्भात राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत राज्यातील जनतेला खास निमंत्रण दिलंय। नक्की राज ठाकरेंनी काय पोस्ट केली आहे पाहूयात। सस्नेह जय महाराष्ट्र। येत्या 27 फेब्रुवारी 2025 ला मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे। हे पुस्तक प्रदर्शन 4 दिवस म्हणजे 2 मार्च 2025 पर्यंत असेल। महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत आहेत। मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल याची मला खात्री आहे। या प्रदर्शनाचं औपचारिक उद्घाटन झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला आणि जवळपास 17 मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला। इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल, तो प्रत्यक्ष अनुभवायला याच। पण या पुस्तक प्रदर्शनाला तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या। आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली शक्ती पण। या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झालाय हे पुढच्या पिढ्यांना कळायलाच हवं। आणि हे का करावं लागेल तर आजकाल 2 मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात। असं का होतंय हे कळत नाही। मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरू आहे, पण मराठी ही आता ज्ञानाची भाषा देखील व्हायला लागली आहे। जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे। हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावं लागेल आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील। मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत। जरूर या प्रदर्शनाला भेट द्या, वाट बघतोय। राज ठाकरे। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।